नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच एक महत्त्वाची बाब चर्चेचा विषय ठरली आहे। मतदान होण्याआधीच राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली आहे। या घडामोडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। हा आकडा फक्त मोठा नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक इतिहासातील एक वेगळी आणि अभूतपूर्व घटना मानली जात आहे। आतापर्यंत ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी होत असल्याने आपण पाहिलेले आहे, मात्र महानगरपालिकांसारख्या मोठ्या शहरी आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड कधीही झाली नव्हती। यामुळे आता एक गंभीर शंका उपस्थित होत आहे, ही प्रक्रिया लोकशाहीचा स्वाभाविक भाग आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप, दबाव तंत्र आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर लपलेला आहे। महानगरपालिकांमधील बिनविरोध निवडीवर इतका आक्षेप का घेतला जातोय? लोकशाही मजबूत होते आहे की सत्तेचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसतोय? हा खरा प्रश्न आहे मित्रांनो। याच मुद्द्यांचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी उमेश शिंदे, तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला। मित्रांनो, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर यासारख्या महानगरपालिकांमध्ये तब्बल 67 उमेदवार मतदानाशिवायच निवडून आलेले आहेत। यामध्ये भाजपाचे सर्वाधिक म्हणजे 44 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून शिवसेना शिंदे गटाचे 19 उमेदवार आहेत। उर्वरित जागांवर काही अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार निवडून आलेले दिसतात। हे चित्र समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर थेट आणि जोरदार आरोप करण्यात सुरुवात केलेली आहे। विरोधी पक्षांचा दावा आहे की अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांवर दबाव टाकून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडण्यात आले आहे। काही ठिकाणी आर्थिक लोभ दाखवली गेली, तर काही प्रकरणांमध्ये निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे। या सर्व आरोपांमुळे बिनविरोध निवड प्रक्रिया सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। मात्र बिनविरोध निवड ही प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत येते का, हा प्रश्न समजून घेण्यासाठी कायद्याकडे पाहणं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 53(2) नुसार एखाद्या मतदारसंघात केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला तर निवडणूक निर्णय अधिकारी त्या उमेदवाराची बिनविरोध निवड जाहीर करू शकतात। म्हणजेच कायदेशीर दृष्ट्या बिनविरोध निवड ही चुकीची किंवा बेकायदेशीर प्रक्रिया नाही। इतकंच नाही तर या आधी सुद्धा देशात अनेकदा बिनविरोध निवडी झालेल्या आहेत। आजवर लोकसभेत तब्बल 27 खासदार मतदान न होता निवडून आले आहेत, तर विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये 200 पेक्षा जास्त आमदार बिनविरोध निवडले गेले आहेत। विशेष म्हणजे 1957च्या लोकसभा निवडणुकीत एकाच वेळी 7 खासदार बिनविरोध निवडून आले होते, जो आजवरचा सर्वाधिक आकडा मानला जातो। बिनविरोध निवडीचा इतिहास पाहिला तर 27 खासदारांपैकी 20 खासदार काँग्रेस पक्षाचे होते। यामध्ये 1962 साली नाशिक मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे। अलीकडच्या काळात 2024 मध्ये सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध खासदार झाले। तसेच 2012 मध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या लोकसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या। मग प्रश्न असा उरतो मित्रांनो, जर अशा घटना या आधी सुद्धा घडल्या असतील तर आज इतका विरोध आणि वाद निर्माण का होत आहे? या संपूर्ण वादाचं मूळ कारण म्हणजे मतदारांचा अधिकार, मतदान करण्याचा हक्क हाच या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो आहे। जर एखाद्या मतदारसंघात केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला आणि तो बिनविरोध निवडून आला तर मतदारांना मतदान करण्याची संधीच मिळत नाही। अशा परिस्थितीत मतदारांना निवड न करता उमेदवार स्वीकारावाच लागतो। हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत विधी सेंटर ऑफ लीगल स्टडीज या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की एकमेव उमेदवार असल्यास त्याची थेट बिनविरोध निवड जाहीर करण्याची तरतूद ही मतदारांच्या मूलभूत अधिकारांवर आघात करणारी आहे। या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे। त्यांच्या मते जरी एकच उमेदवार असला तरी त्याला किमान 15 ते 20% मतदारांचा पाठिंबा मिळणं आवश्यक असायला हवं। हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचं मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सविस्तर सुनावणी करण्यास परवानगी दिली आहे। मात्र इथे सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो, नोटाचा पर्याय उपलब्ध असताना अडचण नेमकी कुठे आहे? सरकारकडून असा युक्तिवाद केला जात आहे की मतदारांसाठी नोटा म्हणजेच यापैकी कोणताही उमेदवार नको आम्हाला, हा पर्याय खुला आहे। पण प्रत्यक्षात चित्र वेगळं असल्याचं समोर आलं आहे। निवडणूक आयोगाने स्वतः सर्वोच्च न्यायालयात मान्य केलं आहे की नोटा ही संकल्पना अपेक्षित परिणाम देण्यात अपयशी ठरलेली आहे। आकडेवारी पाहिली तर 2014च्या निवडणुकीत नोटाला 1%, 2019 मध्ये 1%, तर 2024 मध्ये केवळ 0.99% असे मते मिळाली आहेत। यावरून मतदार हळूहळू नोटा पर्यायाकडे पाठ फिरवत असल्याचं स्पष्ट होतं। या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बाब आठवण करून दिली आहे। 23 डिसेंबर 2004 रोजी
तत्कालीन राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी या संदर्भात एक आदेश जारी केला होता। या आदेशानुसार एखादी बिनविरोध निवड झाल्यास त्याचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक आहे। राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला विजयी घोषित करता येत नाही। त्यामुळे जरी 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली असली तरी अंतिम निर्णयाचा शिक्का राज्य निवडणूक आयोगाचाच असणार आहे। मात्र आजचा मुद्दा इतकाच मर्यादित नाही की बिनविरोध निवड कायदेशीर आहे की नाही। खरा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो की या निवडी स्वेच्छेने झाल्या आहेत की दबावाखाली झाल्या आहेत। महापालिकांमध्ये मतदानाची प्रक्रिया हळूहळू संपुष्टात येते आहे का, हा देखील गंभीर प्रश्न आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात हा मुद्दा येत्या काळात राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देऊ शकतो, कारण इथे प्रश्न केवळ उमेदवारांचा नाही तर थेट मतदारांच्या हक्कांचा आहे। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना होणारा विरोध तुम्हाला कितपत योग्य वाटतो, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत रहा उमेश मुंबईवाला। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।